चला तर नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल वावळे। आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सोशल वर्क म्हणजे समाज सेवा अधीक्षक वैद्यकीय या पदासाठी होणाऱ्या सोशल वर्क या पदाचे MCQ। चला तर आपण बघूया। याच्यातला पहिला प्रश्न, जनहित याचिका ही संकल्पना डॅश डॅश मध्ये उगम पावली। ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी UK, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी भारत। तर यापैकी जे उत्तर आहे योग्य ते आहे अमेरिका। प्रश्न क्रमांक 2 बघा, सोशल वर्क फिलॉसॉफी हे पुस्तक कोणाकडून लिहिलेले आहे? ऑप्शन बघा खाली, हर्बर्ट बिस्नो, लिंडोमेन, थॉर्नडाकाई, ट्रेकर। यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 हर्बर्ट बिस्नो यांच्याकडून सोशल वर्क फिलॉसॉफी हे पुस्तक लिहिले गेलेले आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, गटांना एक प्रणाली म्हणून समजून घेण्यात खालीलपैकी कोणत्या वाटा अग्रगण्य आहे? ऑप्शन बघा, बोगार्ड्स, डेव्हिस, टॅकॉल्ड, पॉसन्स, गार्विन। याच्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टॅकॉल्ड पॉसन्स। प्रश्न क्रमांक 4 पहा, खालीलपैकी कोणता सुधारात्मक कार्यक्रम सेवा नाही? प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे, नाहीतर आपली एक प्रश्न चुकीचा होऊ शकतो। 1 नंबर भिकारी विरोधी कार्यक्रम, 2 नंबर तुरुंग कल्याण सेवा, 3 नंबर समुदाय आधारित युवा क्लब, 4 नंबर बाल गुन्हेगारांसाठी विशेष शाळा। तर यातील योग्य जे उत्तर आहे ते समुदाय आधारित युवा क्लब हा सुधारात्मक कार्यक्रम सेवा नाही। प्रश्न क्रमांक 5 बघा, सायकोसोशल थिअरीचा प्रचार कोणाकडून करण्यात आलेला आहे? ऑप्शन 1 सिग्मंड फ्रायड, 2 स्किनर, 3 हॅमिल्टन, 4 पर्लमन। याच्यापैकी योग्य जे उत्तर आहे ते हॅमिल्टन। प्रश्न क्रमांक 6 पहा, डॅश डॅश चल आणि कारणात्मक निष्कर्षाचे पुनर्वर्गीकरण करण्यास मदत करते? ऑप्शन 1 संशोधन रचना, डेटाचे विश्लेषण, नमुना घेण्याची प्रक्रिया, नमुना फ्रेम। याच्यातील जे योग्य उत्तर आहे ते आहे ब डेटाचे विश्लेषण। प्रश्न क्रमांक 7, एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा प्रभाव खालील सूत्रांचा वापर करून विश्लेषण तयार करता येते? याच्यात ऑप्शन बघा, सहसंबंध, टी चाचणी, ची स्क्वेअर चाचणी, प्रतिगमन। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्रतिगमन। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी कोणते संभाव्यता नमुन्या अंतर्गत येत नाही? 1 साधे यादृच्छिक नमुने, 2 स्तरीकृत नमुना, 3 उद्देशपूर्ण नमुना, 4 क्लस्टर सॅम्पलिंग। ह्याच्यातलं योग्य जे उत्तर आहे ते 3 नंबरचं आहे उद्देशपूर्ण नमुना। प्रश्न क्रमांक 9, यापैकी कोणते सामाजिक केसचे वर्कचे तंत्र आहे? ऑप्शन 1 सार्वत्रिकरण, 2 प्रोत्साहन देणे, 3 दोन्ही अ व ब, 4 अ आणि ब पैकी काहीही नाही। ह्याच्यातील योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 3 अ आणि ब याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रोबेशन म्हणजे काय? ऑप्शन 1 परवान्यावरील सुटका, 2 जामिनावर सुटका,
3. शिक्षेचे सशर्त निलंबन. 4. शिक्षेचे निलंबन. याच्यापैकी योग्य जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 3 शिक्षेचे सशर्त निलंबन. प्रश्न क्रमांक 11. प्रभावी गटनेत्याचे खालीलपैकी कोणते काम सर्वात महत्त्वाचे आहे? ऑप्शन 1. गट शिस्त लागू करा. 2. इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी गट तयार करा. 3. एकतर्फी निर्णय देणे. 4. सामाजिक गटाच्या वर्तनाला शिक्षा द्या. यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी गट तयार करणे. प्रश्न क्रमांक 12 पहा. गुप्त शिक्षण हे याचे उदाहरण आहे. खालीलपैकी ऑप्शन बघा. टाळण्याचे शिक्षण, संज्ञानात्मक शिक्षण, 3. सुटकेचे शिक्षण, वरीलपैकी काहीही नाही. याचं योग्य उत्तर असेल संज्ञानात्मक शिक्षण. प्रश्न क्रमांक 13. वुल्फगँग कोल्हर याचे द मेंटॅलिटी ऑफ एप्स हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या गोष्टीबद्दल आहे? खाली बघा ऑप्शन. गुप्त शिक्षण, आंतरदृष्टी शिक्षण, सुटकेचे शिक्षण, टाळण्याचे शिक्षण. त्याच्यापैकी योग्य जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आंतरदृष्टी शिक्षण. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या विद्वानांनी आदिवासी लोकसंख्येचे वर्णन बुडलेली मानवता असे केलेले आहे? ऑप्शन बघा. डॉक्टर घुर्ये, A.V. ठक्कर, डॉक्टर दास आणि इतर, K.D. गँग्रेड. याच्यातील जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर दास आणि इतर यांनी असे वर्णन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 15. सहसंबंध हे एक सांख्यिकीय साधन आहे. ऑप्शन बघा. संबंध शोधणे आणि मोजणे आणि ते एक संक्षिप्त सूत्रात व्यक्त करते. 2. फैलाव मोजणे. 3. भिन्नतेची गणना. 4. चल कोणत्या बिंदूभोवती एकत्र येतात ते शोधणे. यातील योग्य उत्तर असेल 1 नंबरचं संबंध शोधणे आणि मोजणे ते एका संक्षिप्त सूत्रात व्यक्त करणे. प्रश्न क्रमांक 16. विवाहाची व्याख्या अशी केलेली आहे. ऑप्शन बघा तुमच्यासमोर. कुटुंब स्थापनेसाठी मान्यता प्राप्त सामाजिक पद्धत, स्त्री आणि पुरुषाचे सामाजिकरित्या मंजूर मिलन, मुलांच्या उत्पादन आणि देखभालीसाठीचा करार, वरील सर्व. याच्यातील योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17. मनाचा तो भाग जो वास्तवावर अवलंबून असतो तो म्हणजे काय? खाली ऑप्शन बघा. आयडी, अहंकार, अति अहंकार, वरीलपैकी काहीही नाही. याचं योग्य उत्तर असेल अहंकार. प्रश्न क्रमांक 18 पहा. खालीलपैकी कोणते मानव संसाधन नियोजनाचा उद्देश नाही? ऑप्शन 1. विभागासाठी त्याच पद्धतीने निश्चित कौशल्य सेटअप कॉन्फिगर करणे. 2. लोकांच्या बाजारपेठेच्या वातावरणाचे विश्लेषण करा. 3. भविष्यातील कौशल्यांचा गरजेचा अंदाज लावणे. 4. सध्या कार्यरत असलेल्या मानवी संसाधनाचा इष्टतम वापर. याच्यातील योग्य जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 1. विभागासाठी त्याच पद्धतीने निश्चित कौशल्य सेटअप कॉन्फिगर करणे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधानाच्या कलम 41 मध्ये म्हटले आहे की ऑप्शन बघा. 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण. 2. शिक्षण आणि कामाचा अधिकार. 3. परदेशाशी शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध. 4. अल्गोंडियन समुदायाच्या हितासाठी शैक्षणिक अनुदान. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 शिक्षण आणि कामाचा अधिकार.
प्रश्न क्रमांक 20 सुवर्ण त्रिकोण आहे. सुवर्ण त्रिकोण काय आहे? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. खंडातील 3 क्षेत्र म्हणून ओळखले जातात तिथे ट्रकचा पुरवठा सामान्य आहे. 2 हिरोईन उत्पादन करणाऱ्या 3 देशांचा समूह म्हणून ओळखले जाते. 3 मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या 3 देशांचे संयोजन. 4 कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या 3 देशांचे संयोजन. यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 हिरोईन उत्पादन करणाऱ्या 3 देशाचा समूह म्हणून ओळखले जाते सुवर्ण त्रिकोण. प्रश्न क्रमांक 21 शास्त्रीय कंडिशनिंगचा प्रसार खालीलद्वारे केला गेलेला आहे. त्यापैकी बघा ऑप्शन 1 इव्हान पावलो, सिग्मंड फ्राइड, मास्लो, थॉर्नडाईक. त्यापैकी जे उत्तर योग्य असेल ते ऑप्शन क्रमांक 1 इव्हान पावलो. प्रश्न क्रमांक 22 एकल पालक कुटुंबामध्ये खालीलपैकी एकही आढळत नाही. प्रश्न नीट समजून घेणे, त्याच्यानंतर व्यवस्थित आन्सर हे आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यातलं योग्य उत्तर असेल बघा 22 नंबरचं पावलांचा संबंध. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23 मानवी जीवन प्रामुख्याने खालील गोष्टीमुळे प्रभावित होते. कोणत्या गोष्टीमुळे प्रभावित होते बघा. ऑप्शन 1 मित्र, कुटुंब, शाळा, सहकारी. याच्यातलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 बालगुन्हेगारी रोखता येते प्रामुख्याने खालील गोष्टीद्वारे. ऑप्शन बघा चांगले पालकत्व आणि कुटुंबाचा पाठिंबा. 2 समन्वयकाचा दबाव. 3 पालकांकडून अप्रतिबंधित स्वातंत्र्य. 4 कुटुंबाकडून जास्त भोग आणि त्रास. याच्यातलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 चांगले पालकत्व आणि कुटुंबाचा पाठिंबा. ऑप्शन क्रमांक आपला प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी एक बालनिवासी संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्याचे कार्य नाही. ऑप्शन बघा प्रशासक, केस रेकॉर्ड ठेवणे, खटल्याची सुनावणी, न्यायालयीन सुनावणी. 4 संशोधन पत्रे प्रकाशित करणे. याच्यातील योग्य जे उत्तर असेल ते आहे 4 नंबरचं संशोधन पत्रे प्रकाशित करणे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याचे कार्य नाही.